सर मग आता समजा रेसिड्यू शेती करायचं ठरलं त्याला किती कमीत कमी क्षेत्र असलं पाहिजे? दुसरी गोष्ट त्याच्या आधी प्रत्येक वेळी माती परीक्षण पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे का? आणि जर ते करायचं असेल तर ते कुठे करणार? त्याचा रिपोर्ट कुठे मिळतो? म्हणजे त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते का? किंवा तुमच्या शेतात येऊन कोणी ते करून देतं का? आता याच्यामध्ये आपल्याला जर अवशेषमुक्त शेती करायची असेल तर आपल्याला आपला म्हणजे माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण माती परीक्षणाने आपल्याला कळणार आहे की आपल्या शेतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, फॉस्फरसचं प्रमाण किती आहे, पोटॅशचं प्रमाण किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आपली किती आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे. आणि या सगळ्याच्या आधारावर आपण आपला खत वापर धोरण ठरवणार आहोत, म्हणजे फर्टिगेशन पॉलिसी. आता याच्यामध्ये माती परीक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर जे कृषी महाविद्यालय आहे तिथं लॅब आहेत, कृषी विद्यापीठांकडे लॅब आहे, कृषी विज्ञान केंद्र जे आहेत कृषी विज्ञान केंद्रांकडे लॅब आहेत. त्याचप्रमाणे काही कॉलेजेस जे आहेत त्या केमिस्ट्री विभागाच्या लोकांकडे सुद्धा लॅब आहेत. आणि काही म्हणजे प्रायव्हेट जे निर्यातदार वगैरे आहेत किंवा कंपनीवाले आहेत त्यांच्यासुद्धा आता लॅब आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो येतो तो पेस्टिसाइड रेसिड्यू ॲनालिसिस किंवा पॅथोजन ॲनालिसिस किंवा हेवी मेटल. तर याच्यासाठी आपल्याकडे 72 प्रयोगशाळा आहे जे नॅशनल ॲक्रिडेशन बोर्डने त्यांना प्रमाणीकरण दिलेलं आहे की तुम्ही हे पृथक्करण करू शकतात. आता NABL म्हणजे काय, नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड हे ॲपेडाच्या अंडर काम करतं. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जे आहे जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर काम करतं ते ॲपेडा या नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्डची निर्मिती त्यांनी केलेली एक संलग्न मंडळ म्हणून. आणि हे संलग्न मंडळ जे आहे त्या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरण संस्था त्याचप्रमाणे ह्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्यांना मान्यता देतं. आता ह्या प्रयोगशाळा कुठे आहेत तर पुण्यामध्ये, म्हणजे जसं HGS आहे, जिओकेम आहे, रिलायबल आहेत, अशा जवळपास 72 प्रयोगशाळा आपल्या देशामध्ये आहेत. आणि या 72 प्रयोगशाळेमध्ये मग इन्स्पेक्टर जे तुमचे सॅम्पल घेतो ते सॅम्पल घेऊन त्याचे टेस्टिंग केले जातात. हे सॅम्पल जे आहे ज्यावेळेस आपण ग्लोबल गॅपचं सर्टिफिकेशन करतो त्यावेळेस मोस्टली म्हणजे ज्या आपल्या पेस्टिसाइड रेसिड्यू ॲनालिसिस, हेवी मेटल किंवा पॅथोजेनिक ॲनालिसिस हे तो इन्स्पेक्टर सॅम्पल कलेक्ट करतो आणि त्याच्यावर आपलं जे ॲनालिसिस रिपोर्ट आहे त्याच्यावर आपलं प्रमाणीकरण ठरतं. आणि जर आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो तर आपल्याला ग्लोबल गॅपचं प्रमाणीकरण मिळतं आणि मग आपण आपला माल डोमेस्टिक मार्केटमध्ये किंवा निर्यात करायला एक्सपोर्टमध्ये देऊ शकतो. अजून एक अनेकांच्या मनात प्रश्न असेल की माझे 2 शेत आहेत शेजारी, तर एका शेताचं परीक्षण केलं दुसऱ्याचं पण करणं गरजेचं आहे का? आणि ते दरवर्षी प्रत्येक पीक झाल्यानंतर माती परीक्षण करणं गरजेचं आहे? हो, आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचा क्षेत्र जे आहे तुम्ही किती क्षेत्रावर अवशेषमुक्त शेती करतायत रजिस्ट्रेशन ते डिपेंड करतं. जर तुम्ही एकत्रित 10 एकर दिलेलं असेल तर मग अशा वेळेस तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल कलेक्ट केले जातात 10 एकरामधून. पण तुम्ही जर 1च एकरचं दिलं असेल तर 1 एकरचे रँडमली सॅम्पल कलेक्ट केले जातात. पण याच्यामध्ये डिपेंड करतं की तुमचं किती क्षेत्र तुम्ही प्रमाणीकरणासाठी दिलेलं आहे. आणि ते दरवर्षी करावं लागतं? हे दरवर्षी करावं लागतं. दरवर्षी रिन्युअल आपल्याला, म्हणजे सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण असेल किंवा गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचं प्रमाणीकरण असेल हे दरवर्षी करावं लागतं. आणि जे टेस्टिंग रिपोर्ट आहेत ते सुद्धा आपल्याला दरवर्षी त्यामध्ये करावे लागतात. म्हणजे जसं व्यवसायामध्ये पूर्वी ISI मार्क होता तसं शेतीमध्ये आता हा गॅप सर्टिफिकेशन मार्क येईल का? बरोबर. आता गॅप जो आहे, गॅप हा म्हणजे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेससाठी आहे. जसं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहे GMP, तसंच हा गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं ISI त्याचप्रमाणे हे शेतीमध्ये जी इंटिग्रिटी आहे म्हणजे अवशेषमुक्त शेतीची किंवा सेंद्रिय शेतीची हे चेक करण्यासाठी किंवा याची एकाग्रता अबाधित राहावी म्हणून हे प्रमाणीकरण आहे. मग त्याच्यामध्ये अवशेषमुक्त शेतीसाठी गॅप आहे आणि सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय प्रमाणीकरण आहे. सर मग आता पुढचा प्रश्न आहे, आपण माती परीक्षण केलं, पाणी परीक्षण केलं, आता आपण पीक घेणार आहे तर त्याचं जे बियाणं आहे ते रेसिड्यू फ्रीसाठी वेगळं येतं का? ते कुठे मिळेल? रेसिड्यू फ्रीसाठी आपण कुठलंही बियाणं वापरू शकतो. सेंद्रिय शेती जर करायची असेल तर आपल्याला एकतर जे 100% सेंद्रिय सर्टिफाईड बियाणं आहे ते वापरावं लागतं. ते जर मिळालं नाही तर आपण परंपरागत बियाणं वापरतो.
ते जर आपल्याला मिळालं नाही तर आपण मार्केटमध्ये आणलेलं हायब्रिड असलं तरी चालेल, परंतु कुठलीही रासायनिक बीज प्रक्रिया न झालेलं बियाणं वापरू शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे आहे, गुणसूत्र अभियांत्रिकी पद्धत, ही आपल्याला वापरता येत नाही. परंतु अवशेषमुक्त शेतीचं तसं नाही. अवशेषमुक्त शेतीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं बियाणं वापरू शकता. आणि जसं सेंद्रिय शेतीसाठी तुम्ही सांगितलं की ते तसं बियाणं लागतं ज्याच्यामध्ये काहीच अवशेष नाही, हां. हे कुठे मिळेल? हे आता वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत की जे सर्टिफाईड ऑर्गॅनिक सीड्स देतात. किंवा तुम्ही जर पाहिलं तर आता ज्या शेतकरी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करतात तर ते त्यांचं बियाणं राखून ठेवतात. म्हणजे पुढं कृषी सेवा लावण्यासाठी. केंद्रामध्ये पण उपलब्ध कृषी होतं का? सेवा केंद्रामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक सीड्स आता अवेलेबल आहेत. आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये हायब्रिड सीड्स सुद्धा आपण वापरू शकतो. फक्त त्याच्यावर बीज प्रक्रिया केलेली नसावी, रासायनिक बीज प्रक्रिया केलेली नसावी, सेंद्रिय बीज प्रक्रिया केलेली चालते. मग आता आपलं माती परीक्षण झालं, पाणी परीक्षण झालं, बियाणं लावलं, त्याच्यानंतर जे काही तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीपेक्षा रेसिड्यूमध्ये आपण काही प्रमाणात खतं किंवा हे वापरू रासायनिक शकतो. वापरू शकतो. मग ते पण काही वेगळे असतात, ते वेगळ्या ठिकाणी मिळतात की आपल्या रेग्युलर नाही, आपले रेग्युलरच प्रॉडक्ट्स आहेत. जसं मग क्लोरोपायरीफॉस असेल, असिटमाप्राईड असेल, किंवा कंपोस्ट वापरायचं आहे, किंवा जिओग्रीन टाटाचं वापरायचं आहे. अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत, तेच वापरायचे. फक्त त्याचं MRL आणि PHI पाहून आपल्याला वापरायचं आहे. याच्यामध्ये काही प्रॉडक्ट्स असे आहेत, म्हणजे ग्रीन ट्रँगलमधले जसं नीम ऑइल आहे किंवा करंज ऑइल आहे, तर याला बरेचसे प्रॉडक्ट्स असे की ज्याला PHI नाही आहेत. म्हणजे PHI नाही म्हणजे की जे कधीही वापरलं, म्हणजे आज वापरलं तरी उद्या आपण पीक काढू शकतो, असे काही प्रॉडक्ट्स आहेत. त्याचाही वापर आपण करू शकतो. जसं आयुर्वेदिक औषध असतं की त्याचे काही साईड इफेक्ट नसतात. यस तोच प्रकार आहे. फक्त याच्यामध्ये काळजी ही रेड ट्रायंगलची घ्यावी लागते. रेड ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल आणि येलो ट्रायंगल, हे 3 जे गट आहेत, म्हणजे रेड सगळ्यात विषारी, त्याच्यानंतर ब्ल्यू, त्याच्यानंतर येलो असं. आणि मग ते जे काही आपण फवारे मारणार आहोत ते सगळं झाल्यानंतर पीक काढण्यापूर्वी त्याची टेस्टिंग कधी होते? त्याची टेस्टिंग सगळ्यात नंतर होते. ज्यावेळेस सर्टिफिकेशन चालतं आपलं, सर्टिफिकेशनला इन्स्पेक्टर साधारणतः पीक उभं असताना आपल्याकडे येतात. त्याचं ते सॅम्पल काढतात आणि ते लॅबमधून टेस्ट करतात. आणि मग ते टेस्टिंग रिपोर्ट आल्यानंतर आपलं सर्टिफिकेशन द्यायचं की नाही ही प्रमाणीकरण यंत्रणा ठरवते. आणि मग ते सर्टिफिकेट आल्यानंतर आपण आपलं पीक मग बाजारात सर्टिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला तुमचं माल ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेटच्या आधारे विकता येतो. त्यासाठी एक सेपरेट सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे तुमचं ॲक्च्युअल पीक झालं आहे किती, तुमचा स्टॉक किती आहे, त्याच्यातून किती तुम्ही विकणार आहात, मग त्या प्रकारचं प्रमाणीकरण ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं.